हॅलो, हा बोल ना. अगं बाई, कधी? अरे देवा, आता? बरोबर, ठीक आहे, काही हरकत नाही, मी सांगते यांना. हो हो हो, ठीक आहे, काही काळजी नको करू. हा हा, सगळं ठीक, ठीक आहे, ठीक आहे, ओके. काय काय झालं? कोणाचा फोन होता? अगं ताई, माझ्या मैत्रिणीचा फोन होता. म्हणे तिच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला आणि तिला अर्जंट रक्त पाहिजे म्हणे मुलासाठी, आणि ब्लड बँकेत सुद्धा ब्लड नाहीये, आणि आता डोनरही सापडत नाहीये. तर मग मी तिला सांगितलं की माझे मिस्टर ब्लड देतील म्हणून, रक्त देते. तो काही कामा नसतो, दिवसभर त्याला कामं असतात, तो नाही देणार रक्त विकत. अय, काही बोलतं काय? मा भाऊ देणार नाही रक्त विकत. अशक्तपणा आहे ते रक्त दिलं ना. काही रक्त दिल्याने वजन कमी, तुम्हाला माहित नाही काय? काही रक्त द्यायला सांगता का दादाने? आई दादाला सांग, रक्त विकत काही देऊ नको. अशक्तपणा येते आणि रक्त येत नाही लवकर. रक्त देणं आपल्या लोकांचं काम नाही बरं. त्या झंझट तुम्ही काही पडू नका. तू तुझी अक्कल लढू नको. माझा मुलगा अजिबात रक्त देणार नाही, या काना नाही की त्या काना नाही, अजिबात देणार नाही रक्त. सासूबाई, थांबा थांबा थांबा, माझा ऐकून तर घ्या कोणी. किती गैरसमज आहे तुमच्यामध्ये, बाप रे बाप. तुम्हाला माहितीये का, रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. आणि ताई, रक्त दिल्याने कुठलाही अशक्तपणा येत नाही बरं. आणि ताई, वजनही कमी होत नाही. आणि माहिती आहे का आई, रक्त जर दिलं ना तर हार्ट अटॅकचे चान्सेस खूप कमी होऊन जातात. आणि तुम्ही जे म्हणता ना की रक्त दिल्याने रक्त येणार नाही, नवीन रक्त बनणार नाही, तसं काहीही नाहीये. 4 ते 6 आठवड्यात नवीन रक्त बनतं. आणि जर व्यक्ती सशक्त असेल तर 2 आठवड्यातच नवीन रक्त बनतं. म्हणून रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. सुबाई, तुम्हाला माहितीये का, एखाद्याचा जर ऍक्सिडेंट झाला तर त्याला वेळोवेळ ब्लड मिळत नाही, रक्त मिळत नाही. प्रसूतीच्या वेळेस रक्त मिळत नाही. कोणाचं ऑपरेशन असेल तर रक्त मिळत नाही. ऍक्सिडेंट होते तर रक्त मिळत नाही. तर यावेळेस काय होते, त्या रक्तपेढीतून रक्त त्यांना जातं. मग हे कुठून येणार? हे जर सगळे लोक जर ते रक्तदान करतील तर त्यावेळेस ते मिळते. आणि तुम्हाला माहित आहे का ताई, तुम्ही म्हणता ना की आपल्या सामाजिक लोकांचं, आपल्या सामान्य लोकांचं हे काम नाही, तर आपण समाजाचा घटक आहे, समाजात राहतो, माहित आहे ना. त्याच्यामुळे समाजाबद्दल आपली काही जबाबदारी आहे की नाही आहे. म्हणून मग आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे ना. मग आपण कुठल्या प्रकारे मदत करायची, तर रक्तदान करून मदत करायची. म्हणून प्रत्येकाने हे रक्त द्यायलाच पाहिजे, आणि प्रत्येक घराघरातल्या व्यक्तीने रक्त द्यायला पाहिजे. समजलं का सगळ्यांना? म्हणून रक्तदानाबद्दल तुम्ही तुमच्या मनात कुठलाही गैरसमज आणू नका. रक्तदान तुम्ही म्हणता ना सासूबाई, तर आपल्याला लाखो करोडो रुपयाचे जे दुआ, जे त्यांचे आशीर्वाद मिळतील ना, ते खूप मोठे आहे, जर एखाद्याचा जीव असला तर. अरे देवा, इतके लोकांचे प्राण वाचत असतील तर मी पण रक्तदान करायला तयार आहे. माझ्या मुलाला पण रक्तदान करायला लावते. हा हो, चल, मी पण येते रक्तदान करायला. हो हो ताई, मी पण येते. चला तर मग. कुठे? जिल्हा परिषद मराठी उच्च माध्यमिक शाळा वडगाव पाटण. ग्रामस्थ तसेच माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने माता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन केलेले आहे. दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी, आणि वेळ आहे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. आणि तुम्हाला सगळ्यांना यायचंय. तुम्ही पण येणार ना? हो, नक्की. तुम्हाला पण यायचंय. कुठे? वडगाव पाटण जिल्हा परिषद शाळा इथे, दिनांक 7 जानेवारी. वेळ आहे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. तालुका जळगाव जामोद. नमस्कार.